धुळे शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील गीता जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्याच्या आवारातील कार्तिक स्वामींचे मंदिर उद्या 5 नोव्हेंबरला भाविकांसाठी खुले राहणार आहे। वर्षभर बंद असणारे हे मंदिर केवळ कार्तिकी पौर्णिमेला खुले होते। पौर्णिमेच्या दिवशी हजारो महिला पुरुष या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावतात। त्यासाठी मंदिर व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अग्रवाल कुटुंबांकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे। भाविकांच्या गर्दीमुळे पौर्णिमेच्या दिवशी मंदिराच्या आवारात 1 दिवसाचा यात्रा उत्सव भरतो। कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस घेऊन मोठ्या संख्येने भाविक यावेळी उपस्थित राहतात। धुळे शहरातील अग्रवाल कुटुंबियांच्या खाजगी क्षेत्रात असलेले कार्तिक स्वामींचे मंदिर प्राचीन आहे। हे मंदिर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी उघडण्यात येणार आहे। या दिवशी भाविकांना दर्शनासाठी त्रास होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे। मंदिर परिसरात प्रखर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दर्शन घेताना भाविकांनी रांगेत येऊन अंतर ठेवणे आवश्यक आहे। भाविकांनी यंदाही दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भरत विष्णुप्रसाद अग्रवाल यांनी केले आहे।